मित्रांनो, सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचं साधन उरलेलं नाही, तर ते आता एक डिजिटल युद्धभूमी बनलं आहे. एखादं पेज बॅन होतं, ते पुन्हा नव्या नावाने उभं राहतं. काही दिवसांतच लाखो फॉलोअर्स गोळा होतात आणि मग सुरू होतो धमक्यांचा वादाचा एक नवा अंक. होय, मी बोलतेय सध्या चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आणि डिजिटल विश्वात सातत्याने सक्रिय असणारे अभिजित दिपके यांच्याबद्दल. एका बाजूला फॉलोअर्सचा वाढता आकडा आणि दुसऱ्या बाजूला थेट व्हॉट्सअपवर मिळणाऱ्या धमक्या. काय आहे हे पूर्ण प्रकरण? यामागे नक्की कोणती कारणं आहेत? चला सविस्तर समजून घेऊया. काही काळापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीवर बंदी घालण्यात आली होती किंवा ते सरकारकडून बॅन करण्यात आलं होतं अशी चर्चा समोर आली. सोशल मीडियावर जेव्हा कोणतीही कम्युनिटी किंवा पेज खूप वेगाने वाढतं तेव्हा त्यावर अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे कारवाई होते. कधी पॉलिसीचे उल्लंघन, कधी वादग्रस्त मजकूर, तर कधी राजकीय किंवा सामाजिक दबाव. पण सोशल मीडियाची ताकद अशी आहे की इथे विचार दाबता येत नाहीत. अभिजित दिपके यांनी कॉक्रोच इज बॅक या नावाने हे पेज किंवा कम्युनिटी पुन्हा ओपन केली. आणि आश्चर्य म्हणजे नेहमीप्रमाणे या नव्या प्रयत्नालाही नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बघता बघता फॉलोअर्सचा आकडा वेगाने वाढू लागला. लोक पुन्हा एकदा त्या कंटेंटशी जोडले गेले. यावरून हे स्पष्ट होतं की डिजिटल विश्वात एखाद्या ब्रँडची किंवा नावाची पकड किती मजबूत असू शकते. पण म्हणतात ना, डिजिटल विश्वात जितकी प्रसिद्धी मिळते तितकाच धोक्याचा ग्राफही वर जातो. जसजसे या पेजचे फॉलोअर्स वाढू लागले तसतसे वादाचे सावटही गडद झाले. अभिजित दिपके यांना थेट व्हॉट्सअपवर धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती सोशल मीडियावर उघडपणे व्यक्त होतो किंवा अशी पेजेस चालवतो, तेव्हा अनेकदा विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून किंवा काही समाजकंटकांकडून असे प्रकार केले जातात. पण अभिजित दिपके यांनी या धमक्यांना घाबरून मागे हटण्याऐवजी एक मोठा पाऊल उचललं. त्यांनी या धमक्यांचे स्क्रीनशॉट्स आणि पुरावे थेट ट्विटर ऑफ एक्सवर जाहीर केले. आता इथे महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ट्विटरवर हे पुरावे टाकण्यामागचा उद्देश काय? पहिले कारण पारदर्शकता. जेव्हा तुम्ही अशा धमक्या सार्वजनिक करता तेव्हा ती गोष्ट थेट लोकांच्या आणि प्रशासनाच्या नजरेत येते. दुसरे कारण डिजिटल सुरक्षा. जर भविष्यात काही अघटित घडलं तर त्याचे डिजिटल पुरावे आधीच इंटरनेटवर उपलब्ध असतात, ज्यामुळे पोलिसांना कारवाई करणे सोपे जाते. आज सोशल मीडिया हे दुधारी तलवार बनलं आहे. एका बाजूला ते तुम्हाला लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद देतं, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या वैयक्तिक सुरक्षेलाही धोक्यात आणू शकतं. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक पातळीवर जाऊन धमक्या देणे हे कुठल्याही लोकशाहीत किंवा डिजिटल समाजात योग्य नाही. अभिजित दिपके यांच्या या प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की डिजिटल स्पेसमध्ये टिकून राहण्यासाठी फक्त चांगला कंटेंट असून चालत नाही, तर मानसिक ताकद आणि कायदेशीर जागरूकतेचीही प्रचंड गरज असते. या पूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? कॉक्रोच इज बॅक या कम्युनिटीबद्दल आणि सोशल मीडियावरील या धमक्यांच्या सत्राबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि ज्वलंत विषयासोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.